अशा बांधून ठेवलेल्या आहेत. 3 किलोमीटर ज्योतिबा ते बघा दिसला वरती. हे आपले आहेत विहान शेट्टे है ना, आपले आहेत विहान शेट्टे. कुठून गेला असं. हा पहिला तलाव आपला घोड तलाव. पार्किंग चांगलं चालू होतं जेव्हा ज्या दिवशी गर्दी असते ना त्या दिवशी. यमाई मंदिर गिरोली, पुणे मेट्रो, नॅशनल हायवे इकडूनच लागतो. फायनली ज्योतिबाला पोहोचलोय आम्ही. पोहोचलोय ज्योतिबाला. आता दर्शनाला जाऊया. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. शनिवार रविवार सुट्टी आहे तर आज लाईन भरपूर आहे वाटतं. प्रतीक इकडे लाईन इकडे आहे म्हणून म्हटलं. पोपट किती आहेत बघा. घुमटावर पोपट. बापरे किती सारे पोपट आहेत. किती सारे पोपट आहेत. चला ज्योतिबाच्या नावानं. कार सांगतोय ना. पोपट तिकडे जायचं पोपट. दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं आणि आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओग्राफीला फोटोग्राफीला वगैरे, म्हणून आतमध्ये काय व्हिडिओ केली नाही आहे. करायची पण नसते ॲक्च्युली. जेव्हा दर्शनाला आपण आतमध्ये जातो तेव्हा व्हिडिओज करायच्या पण नसतात. मनोभावे जायचं असतं. आता जातो महालक्ष्मीला. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात छोटी छोटी अजून मंदिरं आहेत. तसे कामधेनू प्रसन्न, रामेश्वर मंदिर, खूप सारी छोटी छोटी मंदिरं बघायला मिळतील. गोमातेचं दर्शन करा, पहिला प्रदक्षिणा मारा, तीर्थ घ्या, आपल्या इच्छेने काय दान ठेवायचं. कामधेनू मातेचं दर्शन करा. गोमातेचं संसारात देणारी माता आहे ती. ओवाळणी काही ठेवा देवाला. देवाच्या दारात. आता पुढचा प्रवास महालक्ष्मीचा. हॅलो गाईज. हॅलो गाईज. यश कुठे चाललो आता आपण?
आईच्या नावानं सांग बरं. चार्जिंग मिळाला कंपनी नाही कंपनी मिळेल साडी चोळी रस्त्याच्या दुतर्फा मोठीच्या मोठी शेत एकही शेत खाली भेटणार नाही तुम्हाला इकडे कोल्हापुरात. किती मस्त अरेंजमेंटने शेती असते. जास्त इकडे ऊसाची शेती होते ना. इकडे ऊस. तू पण कर बसा. हॅलो भाई दोन पोरा आणि आवाजा लावला काय आहे हे? कोल्हापूर महानगरपालिका. आम्ही ठरवलेलं आहे एका दिवसात 4 देवस्थान करायचे. अजून 2 पण नाही झाले. आत्ता दुसऱ्या देवस्थानात पोचतो आम्ही. ट्रॅफिक बघा ट्रॅफिक. हा महालक्ष्मी टेम्पल अंबाबाई टेम्पल रोड फुल ट्रॅफिक निघा. झोपले सगळे पाठी. ड्रायव्हर पण दमले. व्यास तू दमलास. अरे दमलास तू. कंटाळला व्यास. करणार पण पार्किंग. हे प्रवेशद्वार आहे. महालक्ष्मी प्रवेशद्वार. एंट्री करतोय आता आम्ही. गर्दी तर भरपूर आहे. वाटत नाही दर्शन मिळेल असं. मुखदर्शन तरी बघतो. ट्राय करतो दर्शन घ्यायचं आतमध्ये. नाहीतर मग मुखदर्शन करून रिटर्न यायला लागेल आम्हाला. गर्दी खूप आहे कारण. म्हटलं कुठं राहिलात यश. मी स्कूलमध्ये असताना स्पोर्ट्सच्या निमित्ताने का होईना कोल्हापूरला 3-4 वेळा आले होते. जेव्हा जेव्हा आली आहे महालक्ष्मीला गेली नाही आहे असं कधीच झालं नाही आहे. 4ही वेळेला मी महालक्ष्मी दर्शन घेतलं होतं. इवन आम्ही दिवसभर तिथेच असायचो मंदिरामध्ये कारण आमचं कॉटेज जवळच होतं. खूप मजा यायची तेव्हा. पण लग्नानंतर माझी ही पहिलीच वेळ होती. शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी एवढी प्रचंड होती की आम्हाला बिलकुल शाश्वती नव्हती की आम्हाला रांगेत उभं राहून आज दर्शन मिळेल असं. त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घ्यायचं ठरवलं आणि मुखदर्शन एवढं सुंदर झालं आमचं की असं वाटलं की आम्ही समोरूनच दर्शन घेतो आहे. एवढी देवी जवळ होती आमच्या आणि खूप सुंदर दर्शन झालं. मन अगदी प्रसन्न झालं. सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मुखदर्शन पण एवढं मस्त होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. सिरियसली खूप मस्त दर्शन झालं ना सोना. श्री आई तुळजाभवानी मंदिर आहे. प्रवासात पुढे आता आम्ही बाळूमामाला आलो आहे. इथे दर्शन किती 10 वाजेपर्यंत दर्शन मिळतं. इथे आता दर्शन घेऊ, त्याच्यानंतर कुठेतरी जेवायला जाऊ आणि कुठेतरी स्टे करू. इथे पाठीमागे माझ्या मंदिर दिसत असेल तुम्हाला. मंदिर बघा, पूर्ण संगमरवरी मंदिर आहे. 10 मिनिटातच दर्शन झालं आमचं लगेच. खूप मस्त दर्शन झालं. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत नरसोबाच्या वाडीला. चंद्रकोर खूप सुंदर दिसते आणि प्रत्येक मंदिरात दिसते आम्हाला. सगळी संगमरवरी शैली आहे. चला तर मग आता व्हिडिओ एंड करते. आजचा दिवस खूप छान गेला. 4 ठिकाणी दर्शन घेतले आम्ही लोकांनी. खूप 4ही ठिकाणी खूप मस्त दर्शन मिळाले. म्हणजे पहिला तर पन्हाळगड होता. पन्हाळगडावरून नंतर मग आम्ही ज्योतिबाला गेलो. ज्योतिबाला पण लगेच दर्शन मिळालं. ज्योतिबावरून महालक्ष्मीला मुखदर्शन घेतलं. पण मुखदर्शन पण एवढ्या चांगल्या पद्धतीने मिळालं आम्हाला मुखदर्शन. खूप मस्त दर्शन झालं ते पण. आणि इथे बाळूमामाला पण 10 मिनिटातच दर्शन झालं. चला मग ही व्हिडिओ आता इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.